माझ्याशिवाय जर मला कोणावर विश्वास ठेवायचा असेल तर आय कॅन ट्रस्ट. तुला माझी शपथ आहे, जर प्लॅन मध्ये चेंज केलास तर. देवा भैरवा, माझा लेक तुझा मानाचा झेंडा घेऊन निघालाय. हे कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे. तुझा आशीर्वाद त्याच्या पाठीशी असू दे. सावित्री, हे तुझ्यामुळे शक्य झालंय बघ. भैरव देवाच्या नावानं, भैरव देवाच्या नावानं, भैरव देवाच्या नावानं, भैरव देवाच्या नावानं. सावित्री, हा तो झेंडा बरं का अर्जुन घेऊन जाणार आहे. भैरव देवाच्या नावानं, भैरव देवाच्या नावानं, भैरव देवाच्या नावानं. दादा मी ये. गुरुजी, हा झेंडा आहे तो मला दादाच्या हातून घ्यायचा आहे. याला म्हणतात देखल्या देवा दंडवत. लोटांगण घातलं त्यांनी. पानं पुसलीत आमच्या यांच्या तोंडाला. भैरव देवाच्या नावानं, भैरव देवाच्या नावानं, भैरव देवाच्या नावानं, भैरव देवाच्या नावानं, भैरव देवाच्या नावानं. मामा, कोणी बघत नसेल ना रे आपल्याला? ऐक, गाव सगळे देवळात आहे, काळजी करू नकोस तू. मामा, हा, गावली की. चल 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 चल. स्पॉटवर तर आलोय आपण. ते बॅग दे. सावी काय म्हटली होती? तू कुठेतरी दोर आहे म्हणून, दोर ते नाच सोडलेला दिसतोय तुला? असं नाहीच कुठेतरी मामा. चल शोधू. मामा, घट्ट बांध. जपून जा मामा. हो, ए काळजी करू नकोस ग. माहिती मला 25 वर्षांचा अनुभव आहे, तरी बी हळू जा. चमके थांब, कुठं काय ठेवलाय का बघतोस ना अगोदर. मामा लय खोल रे. मामा, अरे मामा, तू लवकरच ना राखीव खिलाडी होणार आहेस बघ. अगं वय झालंय फक्त, बाकी काय नाही का. वय झालंय माझं. मामा, ते सगळं सोड बरं. वरती ये लवकर. आलो. ये वर ये. ये वर ये. चमके सगळं सोड.
दागिने शोधायला घे. एकदा पैसे आले की नाही, पाय मोडला जरी की नाही तरी नवीन विकत घेऊया. आधी दागिने हुडक. मामा अरे पण तू या विहिरीत का उतरला होतास? चावी बोलली होती ना की ते दागिने दुसरीकडे कुठेतरी आहेत. अगं, ते हुशार आज दोरी सोडून काय करतो मला बघायचं होतं ग. चल बघ. थांब शोधते. ऐन मोक्याच्या वेळेस पाय तोडून घेतलाय तुम्ही भाऊजी. आमच्या डोळ्यांना ना बघवत नाहीये. तुम्ही असा तुटका पाय घेऊन उभे आहात आणि तो तिथं पूजा करतोय. तुम्हाला कसं बघवतो देव जाणे. अहो, तुम्ही जास्त मनाला नका लावून घेऊ. आता नशिबा पुढे चालतंय भाई कुणाचं काही. काय बस अहो ते हात पडून देऊ ना. निघ निघ. शांत वय, सगळं तुझ्या मनासारखं होईल. तर काय माहिती काय, थोडासा येळ लागेल बास. चल पाय पडून घेऊच. लई येळ वाट बघितली. मामा आता सहन नाही होत. कारण डोक्याने पाणी गेले काय. चल चल पाया पडतो. त्यातूच पाया पड. भैरव देवाच्या नावानं भैरव देवाच्या नावानं भैरव देवाच्या नावानं. अरे काय झालं. एवढा आनंदाचा क्षण आहे ना, तुझं पाणी येणं साहजिकच नाही का. थोडस ऑड वाटेल. रिक्वेस्ट करू का? एक फोटो काढू शकतो का तुझ्यासोबत? फोटो छान दिसतोय सगळे. या दिवसाची आठवण माझ्यासोबत कायम राहावी ना, म्हणून एक फोटो काढायचा होता. काढूयात. प्रिया, एक फोटो होऊन जाऊ दे आमचा. सेल्फी नाही, आमच्या दोघांचा फोटो. दोघांचा. गणित कच्च आहे का तुझं? अर्जुनात बाबा असायला हवे होते रे. बाबांची आठवण येते खूप. त्यांना शेवटच्या दिवसात वचन दिलं होतं ना, ते आज पूर्ण होते म्हणून थोडं भरून आले. समजून घे. प्रिया, फोटो काढ ना.
काढा फोटो. चला निघूया. चला तुमचं काढून घ्या. हा? काढत होतो ना, मग मध्ये कशाला आली? ए तुझ्यामुळे गेलेत ते. ए गपे, एकतर जाड झालीस फ्रेम मध्ये येत ए नाही. वजनावर बोलू जायचं नको. नाही. ए, गप, पंकू. बलरामराव, नक्की करताय ना? अजूनही विचार करा. सगळं फिक्स झालंय, आता उगा मोडा घालू नका. मग इथून पळून जायला, गावातून गायब व्हायला पाहिजे. येडे येडे बिडे झाले काय तुम्ही? हा बघा, तेव्हा अर्जुन देवा घरी जाईल तेव्हा आपण आपापल्या घरी दिसलो पाहिजे, तर उगा संशय आपल्या होईल. मामा हा? इथं काहीतरी छानगाट दिसतंय. काय सांगालीस? चमके आलो थांब. जपून ये. आपली लय कुडप उघडल्या नाही आयुष्यात. आपल्याला नाही सांगतो का जो? मग दाखवतो कोण शान आहे ते. ए आमच्या मास्टर की मास्टर की पण निघणार गावाची उपायच काढ. मामा कुलूप इथं आहे, तरी बी तिरसट विहिरीत उतरला म्हणजे चावी. म्हणजे ती चावी. चमके सांभाळ ना, चमके चमके दोरी धरून. दोरी आता तू सोडायची नाही. हा घाबरू नको अजिबात. चमके अगं त्या विटीच्या पाठीत बघ जरा. तुम्ही मामा हा? चावी सापडली. शाबास शाबास ग चमके, आज सावीची मैत्री शोभलीस बघ. मामा चावी. मामा ओम असितांग भैरवाय नमः स्वाहा. ओम कपाल भैरवाय नमः स्वाहा. ओम उन्मत्त भैरवाय नमः स्वाहा. ओम चंद्र भैरवाय नमः स्वाहा. ओम गुरु भैरवाय नमः स्वाहा. ओम क्रोध भैरवाय नमः स्वाहा. ओम काल भैरवाय नमः स्वाहा. ओम विष्णु भैरवाय नमः स्वाहा. इति अष्टमहाभैरवाय नमः स्वाहा. कर अग्नीची पूजा, त्या सरणावरच जायचं.
पाटील काय होते काम का आलं? पण वेगळा काहीतरी प्लॅन. त्याच्यापेक्षा भारी प्लॅन आहे का तुमच्याकडं? नाही पण बघा की पाटील शांत राहायचं, नाहीतर तुमची सुपारी दिला आता. अर्जुनराव, आता घरातल्या वरिष्ठांचे आशीर्वाद घेऊन झेंड्याजवळ या. दादा अर्जुन, भैरवाचा मानाचा झेंडा घेऊन चाललायस. आम्हाला खूप आनंद होतोय. विश्वामित्रजी महाराज म्हणाले होते तसं, जमिनीचा खरा वारस झेंडा रोवल ना, तेव्हा त्या कोरड्या विहिरीला पाणी लागल. सावित्रीच्या बाबतीत त्यांनी जे भाकीत केलंय ना, ते खरं ठरतंय. तसंच त्यांची ही भविष्यवाणी देखील खरी होईल, आम्हाला खात्री आहे. यशस्वी होऊन ये. ऑल द बेस्ट. थँक्यू. चला आता ध्वज डोंगरावरती रवाना होणार आहे. सगळ्यांनी ध्वजाच्या पाया पडून घ्यायचंय. या या. टॉर्च मार, टॉर्च मार, टॉर्च. मामा पेटी येत आहे म्हणजे दागिने ह्याच्यातच आहेत. काढ काढ मामा. तर मामा मला उघडी देता. सगळे प्रॉब्लेम मिटले बघ चमके. मिस सावित्री, आज खऱ्या अर्थाने तुम्हाला मिस विश्वास होण्याचं काम करायचं. माझा विश्वास मोडू नका. काय सर? उलटच नाही देणार का? ऑल द बेस्ट सर. थँक्यू. भैरव देवाच्या नावानं. अर्जुनराव, आता भैरव देवाचा हा झेंडा घेऊन तुम्हाला जे आहे डोंगरावरती जावं लागतं. एकदा विशीतून बाहेर पडलात की परत मागे वळून बघायचं नाही. हो, या. भैरव देवाच्या नावानं.